ध्येय म्हणजे काय? ध्येय म्हणजे अशी एक गोष्ट जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाहिजे ते करू शकता. त्यामध्ये कुठलाही शॉर्टकट न वापरता त्याला मिळवण्यासाठी लढत असता. हजारो अपयश आले तरी ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही हार मानत नाही आणि त्याला पूर्ण केल्याशिवाय तुम्ही कधी स्वस्थ बसत नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी गौरव, तुम्ही पाहत आहात मराठी टेल्स यूट्यूब चॅनल. जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना तरच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, देवाने सगळ्यांना ह्या पृथ्वी तलावर आपले ध्येय, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पाठवलं आहे. पण 95% लोक हे कधीच ते जाणून घेत नाही आणि सर्वसामान्यपणे आयुष्य व्यतीत करून मरून जातात. परंतु 5% लोक हे ते आपल्या ध्येयावर काम करतात, त्याला कमवण्यासाठी मेहनत करतात आणि आपले नाव या विश्वात अजरामर करून जातात. स्वप्न बघा, पण छोटी नाही तर सर्वात मोठी, कारण स्वप्न हे भव्य असली पाहिजे. तुमचे स्वप्न जेव्हा तुम्ही लोकांना सांगताना तेव्हा लोक तुमच्यावर हसली पाहिजे. तुम्हाला माहितीये का लोक आपल्यावर का हसतात? कारण ते कधीच तेवढा विचार मोठा करू शकत नाही, किंबहुना ते तेवढा मोठा विचार कधी करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांना ते अशक्य वाटतं, म्हणून ते लोक तुमच्यावर हसत असतात. म्हणून तुम्ही पण जर का असं काही स्वप्न बघत असाल तर तुम्ही त्या 95% लोकांतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहात. कारण लोक आजकाल प्रयत्न करायला पण घाबरतात, त्यांना प्रयत्न करायला पण भीती वाटते. त्यामुळे ते आपल्याला जे आहे त्या परिस्थितीमध्ये जुळून घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला अपयशी समजतात. मित्रांनो, ध्येय आणि स्वप्न म्हणजे काय हे जाणून घ्या. ध्येय आणि स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपू देत नाही ते तुमचे खरे स्वप्न आहेत. त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. कारणे देत बसू नका, कारण कारणे फक्त अपयशी लोकच देतात. जीवनाचा प्रत्येक दिवस सारखा कसा असेल? जर जीवन एवढं सोपं असतं तर देवाने सर्वांनाच यशस्वी बनवलं असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवलात ना तर फक्त देव तुम्हाला जगवेल एवढंच वस्तू देतो. पण स्वतःवर विश्वास ठेवलात ना तर पाहिजे ते तुम्हाला देण्याची शक्ती देव तुम्हाला देतो. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर त्यावर जास्ती विश्वास ठेवा, कारण देव पण त्याच्यावर विश्वास ठेवतो तो स्वतःवर विश्वास ठेवतो. पण एक मिनिट, नुसतं स्वतःवर विश्वास ठेवून काय फायदा नाही. त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल तरच देव तुमच्यावर विश्वास ठेवतो. कारण जीवनात काहीच सोपं नाही, पण संघर्षाचा आनंद घेत राहिलात ना तर काहीच कठीण नाही. आपल्या स्वप्नांसाठी लढताना तुम्हाला लोकांना आवडतील, तुम्हाला डिवचतील, तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील, कारण देव तुमची परीक्षा घेत आहे. त्या लोकांना पाठवून तो बघत आहे की तुम्ही आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या ध्येयासाठी किती प्रामाणिक आहात. ह्या दिवशी जाणून घ्याल ना त्या दिवशी देव पण तुम्हाला मदत करायला तयार आहे. म्हणून कधी हार म्हणू नका. फक्त एवढंच लक्षात ठेवा, हर दिवस हर वेगवेगळे चॅलेंजेस येणार आहेत. हर दिवस हा वेगळा चुनौतीने भरणार आहे. हर दिवशी तुम्हाला नवीन वेगवेगळे संघर्ष करावे लागणार आहे. त्यामुळे हर एक दिवस हा एकसारखा नसतो, परंतु एक दिवशी तुम्ही पण जिंकाल. फक्त ध्येयावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.